काय चाललंय तुमचं? सॉरी, काय झालं? सगळं कळतंय मला. अहो प्रोफेसर आहे ना तुम्ही, मग असं गुंडा मावाल्यासारखं पाठलाग काय करताय? नाही नाही, बहुतेक तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय. मी तुमचा रुमाल सापडला होता म्हणून द्यायला आलोय. हा आमच्यापैकी कुणाचाच रुमाल नाहीये, आणि ह्या ज्या रुमालच्या ट्रिक्स आहेत ना त्या जुन्या झाल्या आता. हा असला रुमाल आमच्या तिघींपैकी कुणीही वापरत नाही. माझा आहे. ताई अगं, हो बघा, माझा आहे तो रुमाल. याआधी तर मी कधीच बघितलं नव्हतं. अगं हा मी कालच घेतलाय. तो एक कापडवाला आला होता खानावळीत, त्याच्याकडून. झालं देऊन तुमचं, निघू आम्ही. थँक्स. चला. अगं काय रे, हा पण त्याला थँक्स बोलायला पाहिजे होतं, तो आपल्याला थँक्स बोलला. ही जिगीषा आपली होणारी सून. सून? होणाऱ्या बायकोला तिकडे सोडून एक माणूस इकडे एकटा एकटा काय करतोय बरं? तिकडं मातोश्रींना सुनेचं किती कौतुक करू आणि किती नको असं झालंय, पण नवरदेव का असा चेहरा पाडून बसलाय? त्याडे काय आहे सगळं नवीन? नवीन नाही, तू तुझा होतास ना तेव्हाच ठरवलंय मातोश्रींनी. म्हणजे तुला आधीपासून माहित होतं? मला आधी का नाही सांगितलंस? मग काय झालंय? जिगीषा आवडली नाही का? तू मातोश्रींना का सांगितलंस मग? अगं बाई, मी कुठं काय सांगितलंय? मी बोलत होतो दुसऱ्या वेगळा विषय बोलत होतो मी. मातोश्रींनी वेगळाच विषय समजून गैरसमज करून घेतला. बरं ठीक आहे, आता जेवायला तर सगळे वाट बघ. मी नाही येणार, मला नाही भूक. मातोश्रींनी बोलवलंय. मातोश्री वाढायला घेऊ ना? मी सर्व करू का? मला ऍक्च्युली आपल्या घरच्यांना सगळ्यांना सर्व करायला खूप आवडतं. कर की. थँक्यू. मातोश्री, तुम्हाला मी काय सर्व करू? आय मीन, मी तुम्हाला मातोश्री म्हटलं तर चालेल ना? चालेल काय? पळल. बिंदास म्हणायचं मातोश्री. आमच्या रेशमानं लय चांगले संस्कार केलेत तुझ्यावर. आम्हाला अशीच गुणवान सून पाहिजे होती. बाय द वे, मॉमने उद्या तुम्हा सगळ्यांना लंचला इन्व्हाइट केलंय, तुम्ही याल? हा येऊ की, म्हणजे त्या निमित्तानं पुढची बोलणी पण होतील. शंकर, तुम्हाला काय आवडतं? आय मीन, चायनीज, कॉन्टिनेंटल, थाय, इटालियन, काय आवडतं? आपल्याला नाही तसलं काय आवडत. म्हणजे म्हणजे आपल्याला नाही जमत ते तसं. आपल्याला मातोश्रींच्या आजचं घरगुती साधं जेवण आवडतं. आणि मातोश्री, उद्या मला तुमच्याबरोबर जमेल असं वाटत नाही यायला. तुम्ही जाऊन या. अरे एवढ्या प्रेमाने बोलवते ती आणि तू काय नाही म्हणतो? लग्नापेक्षा काय महत्वाचं काम आहे? जे काय काम आहे ना ते महाराज आणि डंबल्स बघून घेतील. तू आमच्या बरोबर यायचंय. ए मातोश्री, बाहेर निघ! निघ बाहेर! बाहेर निघ! तू बस, जेवण करून घे. आम्ही बघतो कोण आहे ते. जेव.
मातोश्री दाजी काय झालं? पिसळल्या कुत्र्यागत आरडाओरडा केलेला चालणार नाही इकडं. 50,000 घेतले चालतंय का मग? दाबून पैसा घातला काम कोण करणार? एवढ्या मोठ्या तोंडाने शब्द दिला होता ना, खानावर घर खाली करणार. मग आता ऐन वेळेला शेपूट घालून माघार. तोंड सांभाळून. यालाही घेतलं सांभाळून, सगळं सांभाळलं. आता काय नाही, आता अन्याय सहन होणार नाही. आता उठाव. तुम्हाला काय वाटलं घाबरून का बसेल मी? अरे बंद करा लुटालुटीचे धंदे, बंद करा. शंकर, ए चल मागे सर. ए, सर मागे हा? मागे सर चल. शंकर, याचे जेवढे पैसे घेतलेत ना त्याच्या डब्बल याच्या तोंडावर फेकून मार. अरे घाबरतो काय? सोडतो का पैसा? कामाचा आहे, मेहनतीचा, कष्टाचा. तुमचा लुटालुटीत धंदा नाही. पैशाचा माज बोलतोय याच्या. तेच पैसे तोंडावर फेकून मार याच्या. आणि ऐक रे आता, ती खानावळ आणि ती जागा जिथं हाय तिथंच राहील. ती जागा खाली करायची ताकद कोणाच्या मनगटात आहे ते बघतोच आम्ही. ओ असं नाही, असं नाही करायचं. बाय रस्त्यावर येईन माझे. ए जा ना बाबा, तुझे पैसे परत करतोय आम्ही. जा. नाही पैसे नको. मला घर कानावर खाली करून पाहिजे. माझ्या घरी बायकोची लेकराची शपथ आहे. वाटल्यास माझ्या जरी नक द्या, पण त्यांच्यावर अन्याय नको. वाव मातोश्री, आय एम इम्प्रेस्ड. माझी होणारी सासू तर एकदम डॅशिंग निघाली. ठीक आहे, ठीक आहे. नाही नाही मातोश्री, पैसे परत करून टाकू याचे. जमेलच नको आपल्याला. ए जा बाबा. बायका पोराची शपथ देतोय तो, म्हणून ऐकतोय आम्ही. नात्यात जपतात एकी,